लंडनहून बहुप्रतीक्षित वाघनख मुंबईत दाखल 19 जुलै रोजी साताऱ्यात होणार भव्य सोहळा। अजित पवारांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचं की नाही याचा निर्णय कार्यकर्त्यांचा, शरद पवारांचं सूचक विधान। राज्यातलं जातीपातीचं विष समूळ नष्ट होऊ दे, राज ठाकरेंची आषाढीनिमित्त प्रार्थना। 8-10 महिन्यांनी जागे झाले की असं काहीतरी बोलतात, शरद पवारांचा टोला। मुंबईकरांसाठी खुशखबर, 24 जुलैपासून पहिली भूमिगत मेट्रो सुरू होणार। भाजप नेते विनोद तावडेंची एक्सवर पोस्ट करून माहिती। नवी मुंबई विमानतळावर विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी, रनवेचं कामही युद्धपातळीवर। केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून कामाची पाहणी। बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भगदाड, एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांकडून मध्यरात्रीच खड्ड्यांची पाहणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये खिंडार, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंचं 20 माजी नगरसेवक पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात। विशाळगडावरील तोडफोडी प्रकरणी कोल्हापूर एसपींचं तात्काळ निलंबन करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। विशाळगडावरील धुडगूस सरकार मान्य होता का, वडेट्टीवारांचा सवाल। राज्य सरकारची युवा प्रशिक्षण योजना, 12वी पास केल्यावर प्रशिक्षणादरम्यान 6000, डिप्लोमावाल्यांना 8 तर पदवीधरांना 10,000 स्टायपेंड देण्याची घोषणा। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला सरकारकडून ओवाळणी, बँक खात्यात रक्षाबंधनाला जमा होणार जुलै आणि ऑगस्टचे पैसे। खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्डद्वारे पूजा खेडकरांनी मिळवलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र, रहिवासी म्हणून दिला थर्मोव्हेरेटा कंपनीचा पत्ता। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात येणार, विशेष विमानानं वाघनख साताऱ्यात, तर 19 जुलैला भव्य दिव्य सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित। 4ही पिढ्यांपासून वारीची परंपरा। विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पुरेसं प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावर लढू, सपा प्रमुख अखिलेश यादव यांचा इशारा, तर 19 जुलैला सपाच्या नव्या 37 खासदारांचा मुंबईत सत्कार। गडचिरोलीतील वडलापेठमध्ये सुरजागड इस्पातचा लोह पोलाद कारखान्याचं भूमिपूजन, फडणवीस, अजित पवारांसह पार्थ पवार देखील उपस्थित। नाशिक मनपा इमारतीच्या छतावरच डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती, पालिका आता कोणाकडून दंड वसूल करणार, नागरिकांचा सवाल। टीम इंडियाच्या T20 संघाच्या कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याच्या नावाची जोरदार चर्चा, सूर्यकुमार यादवही प्रबळ दावेदार। BCCI आणि निवड समिती मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरशी चर्चा करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।